तर आपण 13वा अध्याय बघतोय आणि त्यामध्ये आपण क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र यामध्ये आपण फरक बघतोय. क्षेत्र म्हणजे मी सारखा सारखा हा पूर्ण रिपीट करावा लागणार आहे कारण नवीन शब्द आहे, टेक्निकल शब्द आहे. क्षेत्र म्हणजे हे जे काही दिसणारं जग, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त जे काही दिसतं ते क्षेत्र. आणि या सगळ्यांना जाणणारा जो आहे क्षेत्रज्ञ, जाणणारा ज्याला त्याचं ज्ञान आहे, तो झाला क्षेत्रज्ञ. म्हणजे हा आपला जो आत्मा आहे तो आत्मा झाला क्षेत्रज्ञ. आणि आत्मा व्यतिरिक्त हे जे शरीर आहे किंवा मन आहे आपलं, सुखी दुःखी चांगलं वाईट, मी लठ्ठ आहे, मी बारीक आहे, किंवा हे समोर माझा पूर्ण ह्या गोष्टी माझ्यासमोर दिसत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जे काही दिसणारं आहे त्याला क्षेत्र समजायचं. आणि त्याचा सगळ्यांचा अनुभव करणारा जो आत्मा आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणलेला आहे. तर हे आपण मागे पहिल्या 2 श्लोकांमध्ये 3 श्लोकांमध्ये भरपूर विस्ताराने बघितलं आपण. हे मग तिसरा श्लोक आपण बघितला होता, सुरुवात केली होती की इथे आता मग हे क्षेत्र काय आहे, ह्या जे ऑब्जेक्टिव्ह जे हे वर्ल्ड आहे त्याचं नेचर काय आहे त्याबद्दल भगवंतांनी इथे आपल्याला सांगितलं होतं. तत्क्षेत्रम यच्च यादृक्ष यद्विकार यतश्च यत् सचयो यत प्रभावश्च तत्समासेन मेषो. की क्षेत्र काय आहे, या क्षेत्र कुठल्या कुठल्या प्रकारचं हे क्षेत्र आहे, किंवा त्यात कुठल्या प्रकारचे विकार येतात. आपल्याला माहिती आहे की सगळ्या बाहेरच्या गोष्टी मध्ये विकार होणारे आहेत. म्हणजे षट विकार ज्याला म्हणतात, की ती वस्तू उत्पन्न होते, मग ती काही काळ ती वस्तू टिकते, मग हळूहळू त्या वस्तू नाशाकडे जायला सुरुवात होते. तर हे जे षट विकार हे आपल्याला पूर्ण आपल्या शरीरामध्ये पण दिसतात, मनामध्ये पण दिसतात, या बाहेरच्या जगामध्ये पण हे विकार दिसतात. तर या क्षेत्र किंवा ह्या ऑब्जेक्टिव्ह वर्ल्डमध्ये काय काय कुठल्या प्रकारचे विकार आहेत ते मी तुला इथे विस्ताराने सांगतो. ते म्हणतात आणि या आत्म्याचा म्हणजे क्षेत्रज्ञ त्याचा प्रभाव काय, त्याची महिमा काय आहे ते पण मी तुला सांगतो. तत्समासेन मेषून ते मी तुला सांगतो. इथपर्यंत आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं. ऋषीभीर बहुधा गीतम छंदोभिवि विधई पृथक ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भिर विनिश्चितई. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे, अर्थात समजावून दिले आहे, व नाना प्रकारच्या वेदमंत्रांनी विभागपूर्वक सांगितले आहे. तसेच पूर्णपणे निश्चित केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही तसेच सांगितले आहे. आता इथे भगवंत त्याची स्तुती करतात की हे का इतकं महत्वाचं आहे. म्हणजे हे ब्रह्मतत्व जे आपण बघतो आहे, हे ब्रह्मतत्व इतकं महत्वाचं काय आहे, हा विभाग, हा भाग व्हायलाच पाहिजे. क्षेत्र काय आहे आणि क्षेत्रज्ञ काय आहे, की हे 2 गोष्टी आहेत. की आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या व्यक्ती काम करत असतात. व्यक्ती फक्त समजण्यासाठी म्हणून, की एक आपला आहे रिअल नेचर आणि दुसरं आहे ॲपरंट नेचर, की जे दिसतं, ज्यामध्ये बदल दिसतो आपल्याला, हे झालं ॲपरंट नेचर आपलं. की हे शरीर मन हे सगळ्या आभासाने युक्त आहे आणि ज्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही आहे, त्याच्यामध्ये कधीच कुठल्याही तिन्ही काळामध्ये बदल होत नाही. ते आत्मतत्व हे आहे आपलं खरं तत्व. त्या मुंडक उपनिषदामध्ये तो श्लोक आहे ना, की द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशश्व जायते. की हे 2 पक्षी आहेत, एका झाडावर राहतात. एक पक्षी त्या वरच्या फांदीवर बसलेला आहे आणि दुसरा पक्षी त्या खालच्या फांदीवर बसलेला आहे. तसेच हे एकच पक्षी म्हणजे एकच आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे. परंतु हा जो ॲपरंट मी आहे, ज्याला आपण स्वतःला आपण मी समजतो अहंकाराने, तो आहे हा ॲपरंट मी. ज्याला इथे समानम वृक्षम परिशश्व जायते. त्यामध्ये 2 जे पक्षी आहे, तो वरचा पक्षी म्हणजे आत्मा पक्षी आणि त्याच्या खाली जो बसला आहे तो जीव पक्षी. की आपण जो जीव आपण आहोत, की मी अजय, मी संन्यासी, मी संसारी, मी मी तो, हे जे आपण मीला घेऊन जो काही आपला संसार थाटलेला असतो आपला, तो आहे आपला काय म्हणतात त्याला खोटा मी. आणि खरा मी आहे तो आत्मतत्वातला मी. तर इथे
हे इतकं महत्वाचं तत्व आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण बरेच वेळा आपण ह्या खोट्या मीलाच खरा मी समजून आपण व्यवहार करत असतो. आपल्याला याची कल्पना पण नसते की या या सगळ्या आपल्या स्वरूपाच्या मागे न बदलणारी अशी काहीतरी वस्तू आहे, हे आपण विसरूनच गेलो असतो. की ह्या जागृत अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये किंवा स्वप्न अवस्थेमध्ये किंवा माझ्या लहानपणी मी आता असताना किंवा अजून वयाने वृद्ध झालो असताना या सगळ्या वेळेस एक न बदलणारं तत्व आहे. म्हणजे माझं शरीर बदलत आहे, पण ते आत्मतत्व जे आहे त्यात काहीच बदल होत नाही. माझ्या मनामध्ये काही बदल होत आहेत, पण त्या आत्मतत्वामध्ये काही बदल होत नाही. तर हे न बदलणारं तत्व जे आहे ते आपलं खरं स्वरूप आहे. म्हणून या दोघांमध्ये डिफरन्शिएट करणं हे फार महत्वाचं आहे साधकासाठी. आणि म्हणून इथं भगवंत म्हणतात की हा फार महत्वाचा विषय आहे. आणि त्या विषय महत्वाचा कसं सांगतात ते की ऋषीभीर बहुधा गीतम, की वेगवेगळ्या ऋषींनी याबद्दल याचे काय श्लोक काय छंदोभीर विविधही पृथक, की वेगवेगळ्या मंत्रांद्वारे वेगवेगळ्या छंदांद्वारे या ऋषींनी ह्या सगळ्याचं काय म्हणतात ह्या तत्वाचं वर्णन केलेलं आहे. आपल्या उपनिषदामध्ये बघतो आपण किंवा भागवतामध्ये बघा किंवा कुठलंही आपलं साहित्य बघा, या सगळ्या साहित्यामध्ये ऋषींनी या तत्वाबद्दल सांगितलं आहे. आणि तिथेच थांबत नाही, ते म्हणतात ब्रह्मसूत्र पदैश्चैव, की ब्रह्मसूत्र जे आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये 3 महत्वाची शास्त्र आहेत. एक गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र, याला त्रिसूत्री म्हणतात. तर गीता उपनिषद हा भाग झाला, पण ब्रह्मसूत्रामध्ये मग काय आहे? ब्रह्मसूत्रामध्ये हे जे काही उपनिषदांमध्ये जे काही श्लोक आलेले आहेत किंवा उपनिषदांमध्ये जे काही मंत्र आलेले आहेत, त्या मंत्राची व्याख्या व्यासाचार्यांनी इथे केलेली आहे. की उपनिषदामध्ये समजा मंत्र आलेला आहे, काय मंत्र आलेला आहे की त्यात सांगितलं आहे की तो खरा आत्मा वेगळा आहे, मी हे चैतन्य स्वरूप आहे, हे शरीर चैतन्य स्वरूप नाही आहे पण आत्मा चैतन्य स्वरूप आहे, हे मंत्रात सांगितलं आहे. पण याला फिलॉसॉफिकली लॉजिकली एक्सप्लेन केलाय व्यासांनी या ब्रह्मसूत्रामध्ये. जवळ 555 त्याच्यामध्ये अधिकरण आहेत. म्हणजे खूप मोठं बृहत काम आहे ते, आणि त्याच्यावर शंकराचार्यांनी खूप सुंदर भाष्य दिलेलं आहे. तर इथे भगवंत म्हणतात की ह्या ब्रह्मसूत्रामध्ये पण हेतुमतभीर विनिश्चितही, की वेगवेगळ्या प्रकारे या विषयाचं त्यांनी तिथे हँडल केलेलं आहे. म्हणजे ह्या 555 श्लोकांमध्ये जवळपास 190च्या वरती त्यांनी विषय हाताळलेले आहेत. की अथा तो ब्रह्म जिज्ञासा, काय जन्मादयस्य यतः, असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी शास्त्र योनित्वात असे छोटे छोटे त्यांनी काय म्हणतात त्याचं सूत्र घेतलेलं आहे. आणि त्यावर मग त्यांनी पूर्ण लॉजिकली आणि फिलॉसॉफिकली एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथे भगवंत म्हणतात की हा इतका इम्पॉर्टंट श्लोक ऋषींनी इथे आपल्याला म्हटलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेला आहे, वेगवेगळ्या मंत्राद्वारे त्यांनी हे तत्व सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ब्रह्मसूत्रामध्ये पण याची व्याख्या केलेली आहे, इथे भगवंत सांगतात. आता 5व्या श्लोकात भगवंत पूर्ण हे क्षेत्र ते त्यांनी म्हणतात मग 3ऱ्या श्लोकामध्ये की मी क्षेत्र काय आहे ते तुला सांगतो, ते खरं इथे आता एक्सप्लेन करतायत. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचरा. आणि हे अर्जुना, तेच मी तुला सांगतो. 5 महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती अर्थात त्रिगुणात्मिका माया ही, तसेच 10 इंद्रिय, 1 मन आणि 5 इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध. पुढे इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम, संघातश्चेतना, धृती, एतत् क्षेत्रम समासेन सविकार मुदारतम. त्यांनी ह्या पहिल्यांदा ह्या 5व्या श्लोकामध्ये या पूर्ण हे ऑब्जेक्टिव्ह वर्ल्ड जे आहे, हे जे माईक जगत आपल्याला दिसतं आहे, ते कसं तयार झालं, कारण आपल्याला दिसतंय, त्याचा अस्वीकार करून चालत नाही आपल्याला. म्हणजे हे जगत तिन्ही काळामध्ये नाही आहे हे आपण आता म्हणू शकत नाही, कारण आपला अनुभवायचा आहे जगामध्ये. आता जर पंखा समजा बंद झाला तर आपल्याला घाम फुटेल आणि आपण म्हणू किती घाम येतोय. म्हणजे या जगाला आपण नाकारू शकत नाही, मग त्याचा स्वीकार पण करता येत नाही, कारण जेव्हा तुम्हाला ज्ञान होतं तेव्हा हे जग राहत पण नाही. तो शिष्य म्हणतो ना, अधुनैव मया दृष्टम, म्हणजे कुठं महत अद्भुतम, की मी हे आत्ता जगत बघत होतो, आत्ता या मी जगाचा अनुभव घेत होतो, पण काय अद्भुत आहे की मला आता जगाचा अनुभव येत नाहीये, मला फक्त ब्रह्म दिसत आहे. तो शिष्य म्हणतो त्या विवेकचूडामणीमध्ये. तर जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत या जगाचा अनुभव आपल्याला येतो.
म्हणून इथे भगवंत सांगायचा प्रयत्न करतायत की हे तत्व कसं तयार झालं. आपण काय बघितलं होतं वेदांतामध्ये. आता इथे हा जो इथे भगवंतांनी हा 5वा श्लोक घेतलेला आहे, हा सांख्य फिलॉसॉफीला धरून घेतलेला आहे. कारण वेगवेगळ्या फिलॉसॉफी आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. सांख्य फिलॉसॉफी आहे, न्याय दर्शन आहे, वैशेषिक दर्शन आहे, योग दर्शन आहे, वेदांत दर्शन आहे, पूर्व मीमांसा दर्शन आहे. तर ह्या वेगवेगळ्या दर्शनांमध्ये या सृष्टीचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. तर इथे भगवंतांनी हे सांख्य योग किंवा सांख्य दर्शन जे आहे, सांख्य फिलॉसॉफी जी आहे, त्या फिलॉसॉफीला आधाराला धरून या श्लोकाचे वर्णन केलेलं आहे. आता वेदांत हे पूर्ण सांख्य दर्शनाचा काही पोर्शन मानतं. म्हणजे वेदांत पूर्ण सांख्य दर्शन मानत नाही. आता वेदांतामध्ये सांख्य दर्शनामध्ये फरक काय आहे की वेदांत काय म्हणतं की ह्या पूर्ण जगाची सृष्टी, आपण याच्या पूर्वीच्या अध्यायांमध्ये बघितलंय की या पूर्ण जगाची सृष्टी भगवंताच्या अस्तित्वामुळे झालेली आहे. आपण 2 कारणं बघितले होते की एक उपादान कारण आणि निमित्त कारण. की भगवान निमित्त आहे, ते निमित्त भगवान जेव्हा असतात, त्या चैतन्य स्वरूप भगवान जेव्हा असतात, तेव्हा ह्या माया क्रियाशील होऊन त्या मायेतनं हे जग उत्पन्न होतं. त्या मायेला वेदांतामध्ये वेगळं अस्तित्व सांगितलेलं नाहीये. मायेचं अस्तित्व पुरुषावर अवलंबून आहे. मायेचं अस्तित्व ईश्वरावर अवलंबून आहे. जर चैतन्य नसेल, जर ईश्वर नसेल, तर माया ही जगत पूर्ण तयार करू शकत नाही. निर्जीव आहे माया वेदांतामध्ये. परंतु ह्या सांख्य दर्शनामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी पुरुष तर मानलेला आहे, म्हणजे ब्रह्मतत्व तर मानलेलं आहे, पण त्याचसोबत ह्या मायेला त्यांनी अनादी सांगितलंय की माया सदैव आहे. म्हणजे चैतन्य असो की नसो, माया ही असणारच आहे. हा बेसिक डिफरन्स फक्त सांख्य आणि वेदांत फिलॉसॉफीमध्ये आहे. बाकी त्याच्यामध्ये दुसरा खूप मोठा असा फरक नाही आहे, हे आपण बघायला पाहिजे. आता हे जे वेदांताची जी फिलॉसॉफी आहे, हे वेदांत फिलॉसॉफीमध्ये ते ब्रह्म काय म्हणतात त्याला, ब्रह्मविवर्तवाद हा एक शब्द, टेक्निकल शब्द आहे की हे जे काही आपण जग बघतो आहे, हे फक्त विवर्त आहे, म्हणजे अज्ञानाने मी बघतोय. म्हणजे जो साप आहे, दोरीवर मी साप अज्ञानाने बघतोय, तिथे विवर्त आहे. तिथे कधीच साप नव्हता त्या दोरीवर, कधीच नाही आहे. तिन्ही काळामध्ये त्या दोरीवर साप नाही आहे. पण माझ्या अज्ञानामुळे, त्या विवर्तनामुळे मी तिथे बघतो. पण सांख्य फिलॉसॉफीमध्ये काय करतात ते परिणामवाद आणतात. तिथे परिणामवाद म्हणजे कसं, जसं दुधाचं दही होतं. आता दुधाचं जेव्हा दही होतं तेव्हा दूध राहत नाही, दूध एका वेगळ्या प्रॉपर्टीमध्ये परिणत होतं. तसंच इथे सांख्य फिलॉसॉफी म्हणतं की हे जग जे आहे, हे त्या प्रकृतीचा परिणाम आहे, म्हणजे बदल झालेला आहे प्रकृतीमध्ये. मी जास्त या खोलात जात नाहीये, कारण ते फिलॉसॉफिकल जास्त होईल. पण एवढंच लक्षात ठेवा की जेव्हा भगवंत इथे सांगतायत ह्या 5व्या श्लोकामध्ये, तेव्हा हे सांख्य फिलॉसॉफीचा आधार घेऊन ते सांगतायत. मग सांख्य फिलॉसॉफी काय म्हणते की ते म्हणतात की महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच इंद्रिय आणि दशैकमच पंचचेंद्रिय गोचरा. की हे जे पूर्ण जे विश्व तयार झालेलं आहे, ते म्हणतात की 24 तत्वांनी मिळून ही पूर्ण सृष्टी तयार झालेली आहे. सांख्य दर्शन म्हणजे काय, सांख्य म्हणजे संख्या, म्हणून ते सांख्य दर्शन. आता यांनी कुठली संख्या घेतली आहे, 24 संख्या घेतलेली आहे की या 24 तत्वांमुळे ही पूर्ण सृष्टी बनलेली आहे. न्याय फिलॉसॉफी काय म्हणते की 16 तत्वांमुळे ही सृष्टी बनलेली आहे. वैशेषिक दर्शन काय सांगते की 7 तत्वांमुळे हे काय म्हणतात विश्व तयार झालेलं आहे. तर वेगवेगळ्या फिलॉसॉफी त्याचं वेगवेगळं काही स्पष्टीकरण देतात. वेदांत काय म्हणतं, वेदांत म्हणतं कुठे नाहीच आहे संसार, ब्रह्मच आहे सगळीकडे. त्याच्यामुळे संख्या 25 काय, 24 काय, 7 काय, 19 काय, वेदांतामध्ये संख्या येतच नाही. वेदांत पूर्ण या जगाला मानतच नाही, कारण ते म्हणतात की तुम्ही जसं त्या दोरीवर साप बघताय, तसं अज्ञानाने तुम्ही या ब्रह्मावर जग बघताय, जग नाहीच आहे. पण जेव्हा आपल्याला ह्या जगाचा अनुभव येतोय, त्याचं काहीतरी एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे. कारण आज आपण अज्ञानी आहोत, आपल्याला जगाचं स्वरूप दिसू शकतं, आपल्या जगाचा अनुभव करू शकतो. म्हणून मग इथे वेदांत म्हणा किंवा भगवंत म्हणा, इथे ह्या 24 तत्वांचा आधार घेतात.
हे केवळ आपल्याला समजून सांगायसाठी मग की वेदांताच्या मते काय हे जग नाहीच आहे. परंतु जेव्हा अज्ञानी माणसाला दिसतं मग त्याला काही एक्सप्रेशन द्यायला पाहिजे, म्हणून मग त्यांनी ही इथे 24 तत्वाची इथे फिलॉसॉफी आणली आणि इथे आता ते सांगतायत. आता हे वेगवेगळे काय त्याचे भाग केलेले आहेत, म्हणजे ह्या तत्वांचे वेगवेगळे भाग केलेले आहेत. आता हे भाग आपण कसेही करू शकतो, भागाचे काही असे काही काय एखादा फिक्स रूल नाही आहे. म्हणजे समजा माझ्यासमोर 50 लोक बसले असतील आणि मला जर भाग करायचे आहे तर मी काय करेन की लेडीज लोकांना वेगळं बसवेन, माणसांना वेगळं बसवेन, किंवा जे कमी वयाचे त्यांना पहिल्यांदा बसवेन, मग त्यांच्यापेक्षा जास्त वयाचे लोक वेगळे बसवेन, असं मी भाग करू शकतो. तसेच हे 24 तत्व जे आहे ते इथे भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी इथे भाग केलेले आहेत. तर आता इथे काय म्हणतात ते की मूळ प्रकृती अर्थात त्रिगुणात्मिका माया हे आहे पहिलं तत्व. म्हणजे सांख्यांच्या अनुसार ही जी माया आहे किंवा प्रकृती त्याला म्हणतात, ते माया म्हणत नाही, प्रकृती म्हणतात. ही प्रकृती ही अनादी आहे. म्हणजे ही वेदांत काय म्हणतं की जेव्हा तुम्हाला दर्शन होतं किंवा जेव्हा तुम्हाला ज्ञान होतं तेव्हा ही माया निघून जाते, माया राहतच नाही. पण सांख्य लोक काय म्हणतात की तुम्हाला ज्ञान जरी झालं तरीही मायेचं एक वेगळं अस्तित्व आहे. हा फरक आहे वेदांतामध्ये आणि सांख्यांमध्ये. तर ती मूळ प्रकृती जी आहे त्याला ते अनादी मानतात, म्हणजे प्रकृती तत्व. मग काय म्हणतात ते की महाभूताने अहंकारो. आता या प्रकृतीमधनं पहिला महान भूत आलं. महान भूत म्हणजे कसं, महाभूत. आता इथे महाभूताचा अर्थ घ्यायला पाहिजे की कॉस्मिक माइंड, म्हणजे वैश्विक हे सगळं मन, म्हणजे प्रत्येकाचं मन, त्याला म्हणतो आपण काय बुद्धी म्हणतात, टोटल, की ह्या पूर्ण विश्वाची समष्टी विश्वाची बुद्धी. म्हणजे समष्टी बुद्धी म्हणजे कसं की डासाला माहित असतं की जेव्हा झोपलो असतो तेव्हा कानावाशी गुणगुण करायची, आता ही त्याची बुद्धी झाली. हा, किंवा काय इतर त्या कुत्र्याला माहित असतं की मालक जेव्हा येतो तेव्हा शेपटी हलवायची, आता ही बुद्धीमुळे करतोय तो. आणि आपल्याला पण माहित असतं चांगलं काय वाईट, ही आपल्याला पण बुद्धी आहे. म्हणजे या जगामध्ये जितके काही प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांची एक बुद्धीची एक काय त्याला काठोड म्हणू शकतो आपण, किंवा समष्टी, की जितके काही प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांची बुद्धी जिथून उत्पन्न होते ते झालं महत्त्व. त्याला महत्त्व म्हणतात. तर पहिलं तत्व काय झालं की प्रकृती, मूळ प्रकृती. मग 24 त्यांनी तत्व सांगितलंय बघा, आपल्याला 24 बरोबर त्याला ते मिळवायचे आहे. तर पहिलं तत्व झालं महत, नंबर 1. त्या महत्पासनं काय तयार झालं, म्हणजे प्रकृती, पहिलं आहे प्रकृती, मूळ प्रकृती. त्या मूळ प्रकृतीपासून तयार झालं हे महत्त्व, म्हणजे काय म्हणतात कॉस्मिक इंटेलिजन्स, म्हणजे सगळ्यांची समष्टी बुद्धी. आणि या समष्टी बुद्धीत काय अहंकार, की इथे मग तो अहंकार आला. अहंकार म्हणजे इंडिव्हिज्युअल अहंकार नाही, हा समष्टी अहंकार, म्हणजे ज्याच्यामध्ये या सगळ्या काय म्हणतात या सगळ्या प्राणीमात्राची बुद्धी आहे. आणि मग त्याला वाटतं की माझ्यामध्ये त्या सगळ्यांची बुद्धी आहे. त्याला वेदांत हिरण्यगर्भ म्हणतात. हे तुम्ही ऐकून ठेवा फक्त, कारण याचा पुढे काय त्याला जास्त हे होणार नाही, पण हे टेक्निकल आहे, पण ते थोडं लक्ष ठेवायला पाहिजे. जेव्हा वेदांत वाचतो त्याला थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे. तर पहिली झाली मूळ प्रकृती. मूळ प्रकृतीतनं दुसरं काय झालं, महत्त्व आलं, कॉस्मिक माइंड आलं. मग त्या कॉस्मिक माइंड मधनं कॉस्मिक इगो आला, अहंकार आला. आणि त्या अहंकारातनं काय झालं, पुढे म्हणतात की महाभूतानी अहंकारो बुद्धीर अव्यक्तमेवच. बुद्धी, अव्यक्त इथे म्हटलेलं आहे प्रकृतीला, बुद्धी म्हटलेलं आहे इथे समष्टी बुद्धीला किंवा कॉस्मिक माइंडला. नंतर महाभूतानी अहंकार हे झालं कॉस्मिक इगो. आणि यातनं 15 तत्व आता बाहेर आलेले आहेत. म्हणजे अहंकारातनं 15 तत्व आलेले आहेत बाहेर. कुठले आलेले आहेत, इंद्रिय आणि दशैकमच्या पंचचेंद्रिय गोचरा. आता काय 5 आहे पंचमहाभूत. कुठले मन, आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, हे झाले 5 पंचमहाभूत झाले, हे 5 झाले. मग 5 ज्ञानेंद्रिय झाले आपले. 5 ज्ञानेंद्रिय कुठले आहेत, श्रोत्र, त्वक, नेत्र, रसना, घ्राण, हे झाले 5 आपले ज्ञानेंद्रिय. मग 5 कर्मेंद्रिय कुठले आहे, वाक, हस्त, पाद, उपस्थ आणि गुदा, हे झाले 5 कर्मेंद्रिय.
तर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि पंचमहाभूत हे झाले 15. ठीक आहे. आता हे 15 कसे झाले? 15 अहंकार 16, नंतर महतत्व 17 आणि 18 काय झालं? प्रकृती. 18 पर्यंत आपण इथे आलेलो आहे. नंतर ते म्हणतात पंचचेंद्रिय गोचरा, की हे इंद्रिय गोचर म्हणजे जे विषय आहेत, विषय कुठले आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे झाले विषय. तर ह्या विषयांना धरून झाले 5. म्हणजे पहिली झाली 1 नंबर प्रकृती, 2 महत्त्व, 3 झालं काय? अहंकार. नंतर हे 15 कुठले? पंचमहाभूत, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय. आणि जेव्हा पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय येतात तेव्हा तो एक स्वतःचा आपला इंडिव्हिज्युअल अहंकार पण येतो, मन. हे झाले 16. इथे म्हटलंय मनबुद्धी. आणि त्यानंतर इंद्रिय गोचरा हे झाले 5. आता हे सगळे मिळून हे झाले 24 तत्व. तर या 24 तत्वांपासून भगवंत म्हणतात की ही पूर्ण सृष्टी तयार झालेली आहे. आणि हे 24 तत्व कुठले हे आपण आता बघितलं, आणि हे सांख्य फिलॉसॉफीच्या अनुसार त्यांनी इथे मानलेलं आहे. आता हे जे तत्व आहे हे काय परमनंट नाही आहे, सदैव तत्व हे चेंज होणारे आहेत. या तत्वांमध्ये पण बदल होणार आहेत, कारण हे माईक आहे सगळं. आणि या सगळ्या तत्वांच्या मागे न बदलणारं काय? आत्मतत्व आहे. याच्यावर आपण सदैव विचार करायला पाहिजे की हे सगळ्या ज्या काही ह्या गोष्टी दिसत आहेत ह्या बदलणाऱ्या आहेत, चेंज होणाऱ्या आहे. हे एवढं मोठं त्यांनी भगवानने सांगितलं की पहिल्यांदा प्रकृती होती, नंतर महत्त्व आलं, नंतर मग अहंकार आला, मग अहंकारामधनं हे 5 पंचमहाभूत आले, मग 5 ज्ञानेंद्रिय आले, 5 कर्मेंद्रिय आलं आणि 5 सूक्ष्मभूत आले, तन्मात्रा आल्या. हे एवढं सगळं जे काही वर्णन केलं हे सगळं बदलणारं आहे. हे कुठलंच याच्यात या 24 तत्वामध्ये आत्मा नावाची गोष्टच नाही आहे काही. हे सगळं मॅटर आहे. हे इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे म्हणतात ते इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख आणि स्थूल देहाचा पिंड, तशीच चेतनता आणि धृती इतक्या प्रकारचे हे क्षेत्र विकारांसहित संक्षेपाने सांगितले. आता त्यांनी काय पहिल्यांदा 24 तत्व सांगितले. 24 तत्व त्यांनी सांगितलं. आणि सगळे 24 तत्व काय आहे? जड आहे. याचं नेचर काय आहे? मॅटर आहे. या सगळ्यांमागे मुख्य आहे इलेक्ट्रिसिटी. हे नुसते मी 50 पंखे लावले, 50 झुंबर लावले, 50 मी लाईट लावले, पण या सगळ्या याच्यामध्ये जर चैतन्य नसेल, इलेक्ट्रिसिटी नसेल तर काहीही फायदा नाही आहे. एवढे भगवंतांनी 24 तत्व सांगितले, सगळं सांगितले, पण त्याच्या मागे जर आत्मतत्व नसेल, चैतन्य नसेल तर या 24 तत्वांना शून्य अर्थ आहे. आणि हे 24 तत्व आहे, या सगळ्यात 24 तत्व आहे आणि त्या मागे ते चैतन्य आहे, ते चेतन तत्व आहे, ते आत्मतत्व आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे सगळ्या गोष्टी करू शकतो म्हणजे आपण जे काही चालतो आहे, बोलतो आहे, आपल्यामध्ये इच्छा आहे, आपल्यामध्ये विल पॉवर आहे, ह्या सगळ्या गोष्टी इंडिव्हिज्युअली आपण ज्या काही करू शकतो त्या सगळ्या ह्या चेतन तत्वामुळे करू शकतो. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे की इलेक्ट्रिसिटी फार महत्वाची आहे. तो सूर्य आहे वरती, त्या सूर्याचं प्रतिबिंब तुम्हाला पाण्यामध्ये पडलेलं दिसतं, पण शेवटी ते प्रतिबिंबच आहे. प्रतिबिंब म्हणजे क्षेत्र आणि सूर्य म्हणजे क्षेत्रज्ञ. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की इलेक्ट्रिसिटी म्हणजे क्षेत्रज्ञ आणि 50 पंखे, 50 झुंबर हे झालं क्षेत्र. तर ह्या भगवंताला शेवटी अल्टिमेटली तुम्हाला तिकडेच घेऊन जायचं आहे. कुठे घेऊन जायचं आहे? क्षेत्रज्ञाकडे. की तिथे ते सांगतील की हे चैतन्य तत्व जर नसेल तर ह्याला सगळ्याला काहीही अर्थ नाही आहे. म्हणून ते म्हणतात की संघातच चेतना, संघातच चेतना, इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातच चेतना. आता संघात म्हणजे काय? जोडलेलं. कशाने जोडलेलं मग हे तत्व आहे? शरीर आणि मनाने. बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आपण सध्या जे म्हणतो की हे शरीर आहे, आता माझ्यामध्ये शरीर आहे आणि माझ्यामध्ये मन पण आहे. तर या शरीर मनाचं हे जे काही तयार झालेलं हे काय तत्व आहे, हे आहे काय? क्षेत्र आहे. पण त्या क्षेत्रामध्ये एक चैतन्य बसलेलं आहे बघा. म्हणजे तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये चैतन्य बसलेलं आहे आणि त्या चैतन्याच्यामुळे काय होतं? हे इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे सगळं तयार होतं.
नुसतंच जर इनर्ट जर असतं, म्हणजे त्यात चैतन्य जर नसतं, तर मला इच्छा पण झाली नसती. समजा माझा इथे एक वॅक्सचा पुतळा केला, तो हुबेहूब माझ्यासारखा जाऊन दिसायला असेल, तर तो क्लास घेऊ शकणार आहे का मला सांगा? तो वाचू शकणार आहे का? नाही वाचू शकणार आहे. कारण त्याच्यामध्ये चेतन तत्वच नाही आहे. तसंच हे जे काही आपलं हे काय म्हणतात त्याला, हे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे, हे काम करत असल्यासारखं दिसतं आपल्याला. आता मी बोलताना दिसतोय, तुम्ही ऐकताना दिसता आहात. पण या सगळ्यांनी मी बोलताना, तुम्ही ऐकताना, आपण सगळ्यांनी तो उधार प्रकाश घेतलाय भगवंताचा, आत्म्याचा. त्या उधार प्रकाशाच्या भरोशावर आपलं सगळं चालतोय. कारण माझ्यामध्ये या हातपाय हलवायला काही ते चैतन्य नसेल, शक्ती नाही आहे काही, मी बोलू पण शकणार नाही. तर ह्या उधार घेतलेल्या शक्तीवर आपण सगळं चालतोय. म्हणजे जो काही आपण जे स्वतःला म्हणतो की मी बोलतोय, मी करतो आहे, मी असं केलं, मी तसं केलं, तर हा मी जो आहे, हा मी उधार प्रकाशावर चालणारा मी आहे. म्हणजे मी तुम्हाला मागे याच्यापूर्वी पण उदाहरण दिलं होतं की सूर्याचं प्रतिबिंब जर त्या आरशात पडलं, तर त्या आरशाला वाटतं की मी खूप प्रकाश देतो, लखलखतोय. पण तो आरशाचा स्वतःचा प्रकाश नाही आहे. खरा प्रकाश कुठे आहे? तर सूर्यावर आहे. त्या सूर्याच्या समोर जर एक ढग आला, तर याचं सगळं लखलखणं निघून जातं. किती मोठा आरसा असो आणि किती नवीन घेतला असो, किती चकचकीत असो, तर त्या आरशाचं चमकणं अवलंबून आहे त्या सूर्यप्रकाशावर. तसंच आपलं हे संघात जे शरीर आहे, संघात म्हणजे बनलेलं, मिश्रणाने बनलेलं, ते शरीर मन जे हे मिश्रणाने बनलेलं आहे, ह्या शरीराच्या मागे हा चेतन आत्मा आहे. म्हणून हे ऍक्टिव्ह दिसत आहे, म्हणून मी बोलताना दिसतोय, म्हणून तुम्ही ऐकताना दिसताय. कशामुळे? हे चेतन तत्व असल्यामुळे. आणि ह्या चेतन तत्व असल्यामुळे काय येतं? भगवान म्हणतात इच्छा, द्वेष, सुख, दुःख आपल्याला अनुभवाला येतं. नाहीतर हे चेतन तत्व नसतं तर आपल्याला हे इच्छा, द्वेष, सुखम दुःखम काहीच नसतं. आणि ह्या इच्छा, द्वेष, सुखम दुःखम असल्यामुळे काय होतं? राग, द्वेष आपल्यामध्ये तयार होतो. आपल्याला वाटतं की मीच सगळं करतोय, हा माझा, तो परका, हा माझा मित्र, तो माझा शत्रू. जसं हे सुरू होतं तसं आतापर्यंत बघा, सूक्ष्म फरक बघा इथे, की 24 तत्वांनी भगवंतांनी एक ईश्वराच्या सृष्टीप्रमाणे एक तत्व तयार केलं होतं, किंवा आपलं शरीर तयार केलं होतं. त्यामध्ये चेतनत्व आलं. पण आता मी हे स्वतःला ते चेतन तत्व विसरून आता तो आरसा स्वतः समजतोय की मीच सगळं करतोय. आणि त्यामुळे पुढे सगळा संसार तयार होतोय, मी माझं तयार होत आहे सगळं. ही जीवसृष्टी पूर्ण तयार होते. इथे दोन सृष्टी आहे, ईश्वर सृष्टी आणि जीवसृष्टी. ही 24 तत्वांनी मिळालेली काय आहे? ईश्वर सृष्टी आहे. पण ह्या इच्छा, द्वेष, सुख, दुःख यांनी काय केली? मी जीवसृष्टी तयार केलेली आहे. आणि ह्या जीवसृष्टीमध्ये आपण अडकलेलो आहोत, की सदैव मला वाटतं की माझा, मी, हा माझा, तो माझा, राग, द्वेष. आणि यामध्ये आपण काय होतं की ह्या खऱ्या जो याच्या मागचं तत्व आहे, खरा जो आत्मा आहे, चेतन तत्व आहे, ते तत्व विसरलं जातं. तिथे म्हणतात ना की तो सुख आणि दुःखाचा तो जो पक्षी बसलेला आहे, तो खालचा पक्षी, तो कडू फळ कधी खातो, कधी गोड फळ खातो. पण तो वरचा जो आहे, तो अभिचाक शीती, तो शांत बसलाय, तो बघतोय फक्त. तो स्वतः काही करत नाहीये, त्याच्यामध्ये काहीही विकार होत नाहीये. हे सगळे विकार कोणामध्ये होत आहेत? आपल्यामध्ये होत आहेत. म्हणजे मी आता आनंदी आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी चांगला आहे, वाईट आहे, मी यंग आहे, मी म्हातारा झालो आहे. हे सगळे जे विकार आहे, हे पूर्ण तो खाली बसलेल्या पक्षामध्ये होत आहे. आणि ते खाली बसलेल्या पक्षामध्ये तो असल्यामुळे, म्हणून तो जेव्हा फळ खातो त्याला कडू लागतं, कधी त्याला गोड लागतं, कधी त्याला आनंद होतो, कधी त्याला दुःख होतं. पण याच्या वरती जो बसलेला आहे, तोच खरा आपला आत्मा आहे. आणि इथं भगवंताला ते सांगायचं आहे की हा क्षेत्रज्ञ जो आहे, की याच्या मागे जे चैतन्य तत्व जे आहे, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. हे सगळं क्षेत्र आहे, ठीक आहे, हे पूर्ण हा संसार आहे, तो ठीक आहे, हे शरीर आहे, मन आहे, हे सगळं ठीक आहे. पण हे जरी तुम्हाला ऍक्टिव्ह दिसत असलं, हे जरी कार्य करत दिसत असलं, तरी लक्षात ठेवा की याच्यामध्ये एक असं काही तत्व आहे, त्या तत्वाच्या मुळे हे सगळं चालतं आहे. आणि त्या क्षेत्रज्ञाला बघायचा तुम्ही काय विषय करा, त्याला बघायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि ते जर प्रयत्न केला तर तुम्ही या जगात राहून पण तुम्ही या क्षेत्रज्ञाचा आभास, म्हणजे काय म्हणतात त्याला, आनंद घेऊ शकाल. हेच इथे भगवंतांना सांगायचं आहे. तर या 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी या पूर्ण जे क्षेत्र काय आहे, म्हणजे हे जे ऑब्जेक्टिव्ह वर्ल्ड जे काय आहे,
हे विकाराने युक्त जग जे आहे त्याचं इथे भगवंतांनी पूर्ण इथे आपल्याला तत्व सांगितलं. पहिल्यांदा 24 तत्व सांगितले आणि या 24 तत्वामध्ये काय झालं, मग जेव्हा चेतन तत्व आलं तेव्हा मग इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे सगळं त्याच्यामध्ये आलं. आणि हे सगळं इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे सगळं काय भगवंत म्हणतात, एतत् क्षेत्रम, हे सगळं क्षेत्र आहे. कारण तुम्ही विचार करा, मी सगळं बघू शकतोय की माझ्यामध्ये चांगला विचार आला, मी बघू शकतोय. आणि आपण पहिल्यांदाच बघितलं, हा वेदांताचा नियम आहे की जे काही मला अनुभवला येतं ते सगळं क्षेत्र आहे, ते सगळं नष्ट होणार आहे. म्हणजे मला जर चांगला अनुभव येत आहे तो पण नष्ट होणार आहे, मला जर वाईट अनुभव येत आहे तो पण नष्ट होणार आहे. मी जर जवान असेल ते पण नष्ट होणार आहे, मी जर म्हातारा होणार असेल ते पण नष्ट होणार आहे. म्हणजे जे काही मी बघतो, जे काही मी अनुभवास येतं, मला जे काही ऑब्जेक्ट ॲज सच दिसतं ते सगळं नष्ट होणार आहे. म्हणून ते भगवान म्हणतात की इथे इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे सगळं एतत् क्षेत्रम, हे सगळं क्षेत्र आहे तू समज. आणि या सगळ्यांच्या मागे जी चेतना जी आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा विकार होत नाही, ते क्षेत्रज्ञ असं तत्व आहे. हे इथे भगवंतांनी आपल्याला सांगितलं. उर्वरित भाग आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.